नमस्ते मुलांनो, अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. आता आज आपण कालमापन या धड्यातील उदाहरण संग्रह सोडवणार आहोत. काय प्रश्न दिलाय बघा. पहिला, खाली 12 तासे घड्याळातील वेळ दिली आहे. ती 24 तासे घड्याळात किती दाखवली जाईल ते लिहा. म्हणजे आपल्याला 12 ताशी वेळ दिलेली आहे, परंतु ती 24 ताशी घड्याळामध्ये कशा प्रकारे दाखवली जाईल ते लिहायचं आहे. आता बघा, पहिलं काय दिलंय, मध्यान्हपूर्व 10:30. मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारपूर्व, दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर. मग दुपारी 12 वाजण्याच्या अगोदरच्या ज्या वेळा आपण लिहितो त्या आहे तशाच आपल्याला लिहायच्या असतात. म्हणून 10:30 हे आपण आहे तसंच लिहायचं आहे. 10:30 झालेली आहेत ही. त्याच्यानंतर मध्यान्हपूर्व 8:10. मध्यान्हपूर्व म्हणजे काय, दुपारच्या अगोदर म्हणजे सकाळी. सकाळी किती वाजलेत बघा, हे 8:10 झालेली आहेत. तर मध्यान्हपूर्व 8:10 म्हणजे काय, 8:10. परंतु हे 24 ताशी घड्याळ आहे, म्हणून आपल्याला नुसतं 8:10 असं लिहायचं नाहीये. तर 8च्या अगोदर आपल्याला 0 सुद्धा द्यायचा आहे. म्हणजे इकडे 2 आकडे आणि इकडे 2 आकडे असं व्हायला पाहिजे. आलं लक्षात? आता मध्यान्होत्तर 1:20. मध्यान्होत्तर म्हणजे दुपारनंतर. दुपारनंतर 1:20 झाले, म्हणजे 12 नंतर अजून 1 वाजलेलं आहे. म्हणजे आता आपल्या इथं काय लिहावं लागेल, 12 आणि 1 13. तर 13:20. 13:20 हा वेळ झालेला आहे 24 ताशी घड्याळामध्ये. आता मध्यान्होत्तर 5:40. मध्यान्होत्तर म्हणजे दुपारनंतर. आता 5:40 म्हणजे काय, तर 12मध्ये 5 मिळवायचे आहेत. आता 12मध्ये 5 मिळवल्यावर किती होईल, 17. म्हणून इथे लिहायचं 17:40. 17:40 अशा प्रकारे आपण ही वेळ 24 ताशी घड्याळामध्ये दाखवू शकतो. आलं लक्षात? चला आता आपण दुसरं उदाहरण सोडूया. जोड्या लावा. काय दिले बघा, 12 ताशी कालमापन आणि 24 ताशी कालमापन यांच्या आता आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर सुरुवात करूया आपण. बघा, सकाळी 9:10 झालेले आहेत. आता सकाळी 9:10 हे 24 ताशी घड्याळामध्ये किंवा 24 ताशी कालमापनामध्ये कसं लिहितात. तर सकाळी 9:10 झाले, ते 24 ताशी कालमापन जरी असलं तर त्याच्यामध्ये आहे तसंच लिहिणार, म्हणजे 9:10 असंच लिहिणार. मग ते कुठं आहे बघा, 9:10 इथे लिहिलेलं आहे बघा. मग ह्याची जोडी कुठे लागेल, 9:10 याची जोडी लागेल अशा प्रकारे इथं. लक्षात? त्याच्यानंतर आता बघा, दुपारी 2:10. आता दुपारनंतरची वेळ जी आहे ती लिहिण्यासाठी 24 ताशी घड्याळामध्ये आपण काय करतो, ती वेळ 12मध्ये मिळवतो. म्हणजे 12मध्ये 2 मिळवले तर किती होतील, 12 आणि 2 14. म्हणजे 14:10 होतील. मग 14:10 कुठे आहे बघा, तर ते इथे आहेत. मग ते कसे, आपली जोडी कुठे लागेल बघा, इथे लागेल अशी. दुपारी 2:10 म्हणजे काय झालं, 14:10. तिसरं बघा, सायंकाळी 5:25 झालेली आहेत. आता सायंकाळी म्हणजे दुपारनंतर आहे ही वेळ, म्हणून 12मध्ये हे 5 मिळवायचे. 12मध्ये 5 मिळवले की झाले 17 झाले. मग 17:25 कुठे आहेत बघा, तर ते इथे आहेत. याची जोडी आपल्याला इथं लावायची आहे. सायंकाळी 5:25 म्हणजेच काय, 17:25. पुढचं बघा, रात्री 11:10. आता रात्रीचे 11 म्हणजे दुपारनंतरचे 11 आहेत ते संध्याकाळचे. मग आता ही वेळ 24 ताशी घड्याळामध्ये आपण कशी दाखवणार, तर 12मध्ये 11 मिळवले तर किती होईल, मग 23 होईल. 12मध्ये 11 मिळवले 23 होईल. आणि 23:10 कुठे आहेत बघा. आणि सकाळी 7:25 आहेत, ती तशीच लिहिली जातील, कारण ही वेळ सकाळची आहे, दुपारची नाही आहे. म्हणून 7:25 कुठे आहे बघा, तर ती इथं आहे. तर त्याची जोडी कशी लागेल बघा. तर अशा प्रकारे आपण हा उदाहरण संग्रह
44 सोडवलेला आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.